बोल हाय गाईज. हाय गाईज. पूर्ण झुंड भावानं, पूर्ण झुंड. भावानं दोघांच्या तर रेस लागल्या का. हॅलो भावानं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपली सकाळ झालेली आहे. काल दमले, आज आपण चालले स्वतःच्या गावाला. इकडनं सकाळ माझे डोळे असे झालेत कारण का सकाळचे 8 वाजलेत, जे की आपण एवढे लवकर उठत नाहीत. तर बघा चालू आहे आपला नाश्ता, आता छोटूसा नाश्ता. इकडनं थोडं निघेन, मग आपल्या गावी जाईन. जर तिकडे काय काम असेल तर मग ते काम करेनच, पण जर काम नसेल तर मग आपलं सौंदर्य तिकडे आलेलं आहे. सो आपण त्यासोबत आता फिरतील असं मला तरी वाटते. बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. मागचे 2-3 दिवस झाले फक्त मी बोलतोच आहे, करत तर काय नाही. पण असं वाटतंय की आता मी बोलतोय तर होईल. पण ठीक आहे, चला जाऊन दे. शिट, बघूया पुढे गेले भावांनो. सो आता तुम्ही छान सगळं निघतो. मला आता मामाचं गाव डन. हे बघा खडीशेखर. सगळीकडे डोंगर फोडणी चालूच आहे ना. काय खडीशेखर भावांनो. झालं, मी मंदिरापर्यंत पोचलेलो. तिकडे आपला मामा सोडणार होता. तिकडनं आपण चालल्यात, म्हणजे मी चाललो चालत माझ्या घराकडे. जो की मस्त 10-15 मिनटाचा रस्ता आहे. जो की मस्त मी एकटाच चालणार आहे आणि माझा मोबाईल बस. बाकीचं काय दिसण्यासारखं सिनेमॅटिक वगैरे तर मी आहेच कॅप्चर करायला. पण नाही मोर दिसला आहे नाही काय, कारण की इकडे मोर बी असतात ते पक्के. माझं कुठे लपलेत काय माहिती. बट हा रस्ता आहे, हे बघा असा रस्ता आहे जो की मी चालतोय. स्वतः बघूया घरी पोचून काय दिसलं तर नाही, डायरेक्ट घरी पोचून डायरेक्ट कॅमेरा असा वरती करून बोलेन हा भावांनो असं वाला. ठीक आहे, थांबा. हे बघा भेटला मला. भाई चावू नको, काय करणार थोडी आहे. चला, एक तर दिसलं ना तुम्हाला नवीन काहीतरी. आता वेगळं काहीतरी स्वतः दाखवायला. नवीन मित्र. हाय बोल. हाय. माझा ब्लॉग आहे. हाय बोल. हाय. बोल हाय गाईज. हाय गाईज. बघितलं काय, एक मित्र भेटला मला. हे मी क्रिकेट खेळायचो पहिला म्हणजे अजून छोटाच आहे. पहिले पण छोटंच होतं. एक टाइमपास आम्ही घरात खेळायला, मला घरात करायला काय नव्हतं म्हणून भेटलं आहे. आता टाइमपास करतो त्याच्यासोबत, हाताला केस कापायला. अरे हो. काय होतं काय होतं अरे आले का काय होतं काय नाही. काय होतंय कशाला. तू बोलते त्या काय करतोय. त्या साईडला गेला. शेंगा घातल्या कुठे. अच्छा ते खातोय ते. पूर्ण झुंड आहे भावानं, पूर्ण झुंड. एक पिल्लो आहे का रे. नाही ना, ते बघ एक तिकडे वरती बघ. ते त्या दिवशी पण आलेले आपल्या इकडे. नॉर्मल आहे का आपल्या इकडे हे. बघ आता जवळ नव्हतं, माझ्या जवळ होतं. जवळ हे इथं आहे. छायच्या गावात कशा उड्या मारतायत. ते पुढचं होतं ना, पुढचं ते इथे बसलेलं बघा इकडे. मी बरं झालं बघून आलो, फक्त तेवढंच की मोबाईल चालू नव्हता माझा. सो आता आपण आपल्या मिशनवरती आहेत. मिशन जे की आहे नेटवर्कच्या खोजामध्ये मी आहे आता. इथे मिरच्या. अरे भाई हेच खात होते वाटते माकडं. मग हे बघा शेंगा आहे बघा, बाहेर पसरल्यात. म्हणजे हे नक्कीच हेच खात होते. आणि त्या मिरच्या आता ह्याच्यावर तर मला मम्मी इथे वॉचमॅनला ठेवणार आहे. नाव आय एम वॉचमॅन. आता मी नेटवर्कसाठी ते खोजामध्ये आलेलो. त्या नेटवर्कच्या ह्याच्यामध्ये आहे मी. गपचुप्यामध्ये कुरुक्षेत्र डाउनलोड करणार. म्हणजे कसं खालती जेवायला वगैरे गेलो का मग बघणार, कारण का नेटवर्क नाही खालती ना. सो नाव आय एम डाउनलोडिंग कुरुक्षेत्र सिरीज. पाहुणे हाय बोल माझ्या ब्लॉगला. नाही, मला ब्लॉग मध्ये घेऊ नको. काय बोलला. हाय बोलला. काय बोलला. हाय. हे बघा आहे काय. आणि अजून एक दाखवतो. एक हा पेलवान आहे. अरे काय तुझा मी एमएमएस बनवतोय काय इकडे. झाले का 2 मित्र भेटलेत मला माझ्या गावाला. पण हे मला गाव नाही फिरवत आहेत. फिरव की गाव. पवन नको भाव ना. आम्ही चाललोत नदीवरती. मी फर्स्ट टाइम चाललो. ते तोंडाला पोहतात म्हणून मला पण लाज वाटते. काय करू कसं करू. पण ठीक आहे, आम्ही चालत नदीवरती. नदी मोरणा नदी आहे का. मोरणा काल कोयना होती, आज मोरणा. ठीक आहे, चला आम्ही चालले. आमच्या नदीला पाणी एवढंच आहे. हेच आहे नदी आपली पवन. हीच नदी आपली मिठी नदी. तर खरं यार पाणी कुठे. आपण पोहणार कुठे. ह्याच्याच पोहायचं आहे. तिकडे आम्ही पुढे जाऊ. मोबाईल घेऊन जाऊ ना. मोबाईल भेटेल ठेवायला. बोचा वॉटरप्रूफ. मला रिस्कच नाही घ्यायचं आहे. नो रिस्क गाईज.
नो रिस्क. तुम्हाला मला एक मित्र बघितला पवन, तुम्हाला अजून एक मित्र दाखवतो. कशावर आहेस? हे बघ ना. काय पोहतात काय माहिती झालं. फोन तिकडनं इकडे आणला आम्ही मरत मरत मरत. हो मजा येत आहे. मोरणा नदी, ए मोरणा नदी ना पवनी? हा मोरणा. मोरणा नदी, मोरणा. काल कोयना आज मोरणा. तेव्हा मी पण पोहतोय बघा यांना. आता हे मजा करतात स्वतः माझी टाइम. आता जरा मी पण मज्जा करतो. फक्त एवढी घरी माहिती नाही पोहतात आम्ही, बाकी काय नाही. हो ना, दोघांच्या जर रेस लागल्या का. पण खाल्ला जाणार ना, खाल्ला जाणार दोघं पण. हो खाल्लं. खाल्ला जाणार ना. कोण पहिलं वरती काढते बघायचं. बाकी व्हिडिओला दिसेल. लांब लांब गेले होते का, लांब गेले पाहिजे का. हा लांबपर्यंत कोण चला. अरे सॉस थांबून कोण लांबपर्यंत निघताने खाली खाली कोण खालनं गेलं होते, वरनं नाही, खालनं गेलं होते पाण्याच्या हा, तो खालनं. खालनं. चला एक. थांब थांब. हा एक. मी दाखवत नाही कारण का ना ह्यांच्या जॉंग दिसतील म्हणून. चला 1 2 3 स्टार्ट. मला असं वाटते बगीरा हरेल. ऐक दोघं गेले वाटते भावांनो, खूपच लांब गेले आहेत. ही त्या टोकाला जातील का काय आता तो. ऐक बगीरा नाही नाही नाही, त्याने श्वास ए जिंकला जिंकला, ए पेलवान जिंकला. हरलायच पवन. आता या परत. सो विनर इज पेलवान आणि पवन हरला. आता थोडं मी पण पोहतात आम्ही निघू कारण का बस झालं. थंडी वाजते ती वेगळी भावांनो, मजा येते. फक्त एवढंच. पवन हरलायस तू. अरे माती लागली तोंडाला. अरे मग तू मातीच्या वरनं जायचं होतं. तो जिंकला ना, कसा तरी जिंकला. आणि एवढं हे बघा इथे एवढं पाणी आहे ना, तर पुढे खड्डा आहे नदी. तिथे काय पाणीच नाही. तिथे टेम्पो वगैरे देतात ना, तिथे काय पाणी नाही. ते टाइमपास करत. पहिल्याचा फोन कसा मी टाकायचा पाण्याखाली, पाण्याला तसा तर टाकू शकत नाही. पहिला तो, अरे पहिला फोन मध्ये मी टाकायचा पाण्याखाली. तो वॉटरप्रूफ होता पप्पांचा. अरे शिट, तो फोन घेऊन यायला पाहिजे होता रे. चुकलो भावा, चुकलो. तो फोन घेऊन यायला पाहिजे होता. तो वॉटरप्रूफ आहे आणि तर टाकायला काय भीती पण नाही. पण वॉटरप्रूफच आहे की रे. हाय पण मला ह्याची भीती वाटते ना. आज जास्त महागडा आहे ना म्हणून. तो कुठला तो पण आहे महागडाच. तो ओप्पो F29. तो तर मी टाकायचा अंडर वॉटर वगैरे म्हणून तर मी बोललो तो आणला तर काय होत नाही. तो आहे त्याचा फीचर आहे ना एक. तो भाव ना आमचा पोहतो. वाईड अँगल कर, वाईड अँगल. 5 त्याच्यावर जायला. चालू आहे का व्हिडिओ. हो भाव ना तर आम्ही तिकडे तुम्हाला. हा पहिलाच निघाला. थांबा मी पण आलो. फोनवरती पाणी गेला आता. कुत्र्यासारखं पोहायचं. पाय टेकले भावांनो. भावानं आमचं पोहून झालंय. आम्ही निघाले जात झाला आमचा. आता आम्ही आले, पाय टेकतात तिकडे. आता हळूहळू पाणी कमी होईल. आमचं पोहून बऱ्यापैकी झालंय. माझं मन भरलं. मी फर्स्ट टाइम माझ्या गावच्या नदीवरती पोहलोय है ना. फर्स्ट टाइम. आता 21 वर्ष झालं फर्स्ट टाइम पोहलोय नदीवरती. ए भाई काय. चला भावांना आता जातो, कपडे वगैरे घालतो कारण आता जाऊन दिसायला घ्यायचा. झाला भावांना आमचं पोहण्यात. आम्ही निघतात इकडनं. आता घरी जाऊ. मग घरी झाले नंतर आपला आमचा काय प्लॅन असेल तर तो शूट करीन. बाकी आठवणीचा ब्लॉग बरोबर झाला आपला. हो आता तरी हाय तरी बोल. फक्त हाय बोलायला काय लागतोय रे. ही अशी बोलत नालायक. ते तर बोलत नाही. माझा पण कॉन्फिडन्स अख्खा लो करतायत. ए थांब, तुमच्या आईची पाहून जातील. थांबा थांबा. म्हणून शेती बघा आणि टाइमपास. जे वांदरांनी शेंगा खाल्ल्यात ना, त्या शेंगाची फोलं म्हणजे काय बोलतात रे ह्याला. फोलं हे आम्ही गोळा करतोय कारण का वांढरं खाऊन गेली पण ते टाकून गेले हे. स्वतः आम्ही गोळा करतोय. ओके नंतर जातो मी घरी जाऊन आंघोळ करतो.